तर बघा, आज आहे ना मी करडीची भाजी घेतली बनवायला. मस्त धुवून घेतली, साफ पण आधी साफ केली, नंतर धुतली. आता मी घेते बारीक कापून. तर करडीची भाजी आहे ना आमच्याकडे हाटून पण करतात आणि सुक्की पण करतात, दोन प्रकारचे करतात. तर बघा, मी आता ही अशी धुवून घेतली, मस्त धुतले, फुगली ते पाण्यामध्ये असे. आता बारीक अशी मस्त कापून घेणार आहे आणि सुक्की भाजी बनवणार आहे. तर तुम्ही कशी भाजी बनवतात, ह्याची सुक्की बनवतात का हाटून, नक्की कमेंट करून सांगा. कारण आमच्याकडे जास्त तर हाटूनच करतात, पण मी जास्त हाटून न करता मी सुक्कीच बनवते, कारण आमच्याकडे सुक्कीच आवडते भाजी. तर चला, आता मी घेते बारीक कापून आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं, राईची अशी फोडणी देणार आहे. आणि मुगाची डाळ, कुणी कुणी चण्याची डाळ पण टाकतं, तर मी चण्याची डाळ न टाकता मुगाची डाळ टाकणार आहे. तर चला, आता मी घेते बनवून. तर आज आहे ना 5वा रविवार. तर साबुदाणा मी भिजत टाकलाय. आज बैठकीला पण नव्हतं जायचं, म्हणून मग आज उशिरा नाश्ता आहे. सकाळी उशिरा उठले आणि बाकीचे सगळे कामं केलेच. चपात्या वगैरे पोरांना नाश्त्याला, चपाती भाजी वगैरे. आणि आता बघा, मी असे शेंगदाणे भाजून घेतलेत खिचडीसाठी. शेंगदाणे भाजलेत आणि त्याशी मी साबुदाणा भिजवलाय. तर बैठकीला गेल्यावरती सगळे कामं फटाफट होतात. सकाळी लवकर उठले असते, आज सगळं आरामशीर चाललंय. आणि आता बटाटे पण उकडून घेतलेत. तर हे बघा, बटाटे उकडून घेतलेत. असे बटाटे आता सोलून घेते आणि मस्त खिचडी बनवून नाश्ता करते आता. तर चला. तर बघा, निखिल आहे ना सकाळी 8 वाजता गेला होता क्रिकेट खेळायला आणि आता झोपलाय. बघा, मला बोलतो की झोपायच्या आधी मोबाईल बघायचा नाही, कसं क्रिकेट बघतोय, बघितला का. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, झोपायच्या आधी फोन बघितला पाहिजे का नाही बघितला पाहिजे. तर मला सांगतोस आणि स्वतः बघा कसं बघतोय. तर बघा, असं मस्त बाहेर आज ऊन पडलंय, कडक ऊन पडले, गॅलरीतून दिसतंय बघा. तर नक्की कमेंट करा. निखिल मला बोलतो बघायचं नाही आणि स्वतः मस्त बघत झोपलाय. जायचं जायचं, हे बघा, मनोला बाहेर जायचं. चला चला, जायचं बाहेर, तुला बाहेर जायचं. कुठे बेल तुझं, बेल बेल कुठं. प्रेमाने पायाला गोळसतोय, पायावर बसतोय म्हणू. तर सकाळी एकदा जाऊन आलाय, पुन्हा त्याला जायचंय म्हणून त्याचं एवढी घाई घाई करतोय. इकडे जातोय, तिकडे जातोय, तिकडे जातोय. त्याला बाहेर गेल्याशिवाय त्याला बरं वाटतच नाहीये ना म्हणू. चला आता. जर बघा, तर मनूला मी बेल हाताचा गळ्यातला बांधते आणि मग त्याला चला चला चला, चल मग, चल इथे ये, ये इथं, चल चल इथे ये, ये 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 इथं, चल चला, चल ये इथे, ये 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 बाबू, ये बांधते, ये तुला, चल चल चला. आला 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 आला, चला. इथं बसतो बांधायला, मला बांधून देतो, त्याची रोजची जागा आहे. निघताना त्याला मी इथे बोलवते आणि मग इथे बांधलं की मग जातो म्हणू आमचा फिरायला ना म्हणू. तर चला, आता मी त्याला बांधून घेते, मग जाईन म्हणू बाहेर.
तर बघा आम्ही मनोला घेतलंय बांधून. हे बघा. चला आता मनू, चला जायचं ना. चला आता बघ दरवाजा उघडते मी, ये. जेव्हा निघाला. थांब थांब मनू. गेला पण तो खाली. निखिल मनू थांबलाय मनू थांबला होता, गेला आता. तो बाहेर तिथं गेटच्या तिथं थांबतो. छोटासा गेट आहे तो, ते म्हणजे बंदच असतो. तिथून त्याला तरी पण तो उडी मारून जातो. बघेन तो आता निखिल येतोय का, त्याची वाट बघेन. नंतर मग गेट उघडला की मग बाहेर जाईल. तर बघा निखिल आलाय आता घरी. निखिल बोलत होता की मनू घरी यायलाच मागत नव्हता. मग त्यांनी काय केलं माहितीये का, त्याच्या नाकात पान घातलं झाडाचं. बोलतो घाण निघाली मनुष्य नाकातली, पण तो काही यायला तयार नाही. तर बघा इथे आहे निखिल. निखिल इथं बसलाय बघा सोप्यावर. काय केलं निखिल त्याला? नाकात बोट नाही नाही तसं काय केलं नाही, मी असेच बोलले. त्यांचा मनू बघा इथं आलाय आता, खाल्लं बसलाय इथं त्याच्या जाग्यावरती. आता स्वच्छ करतोय अंग त्याचं. बाहेरून आला ना मातीत लोळून. आणि आमच्या मनाला कधीच सर्दी होत नाही. नाही म्हणू निखिल काय पण बोलतो. तो घरी येत नाही म्हणून काय केलं बाबू? इथून बघा किती गाड्या वाहतात रोड. म्हणू काय केलं निखिलनी? तू घरी का नाही येत बाबू? इकडे बघ म्हणू, का नाही येत घरी तू? खाली गेला की बसतो बाहेरच. तर चला